सर्वांना जय सेवा। मी सचिन चचाने यवतमाळ, माझ्यासोबत किशोरभाऊ चौधरी वर्धा आणि चंदनभाऊ कोरे, आम्ही तीनही आदिवासी गोंडगवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती वतीने जे आंदोलन झाले, उपोषण झाले, रस्ता रोको झाले, ज्या एका वर्षापासून जे इथं या नागपूरच्या भूमीमध्ये आमचे आंदोलन चालू आहे आणि या 114 शहीद जे झाले होते 23 नोव्हेंबर 1994 रोजी, जे आपल्या न्याय हक्कासाठी आणि ज्या आरक्षणासाठी, ज्या हक्क अधिकारासाठी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, त्याच प्राणाच्या आहुती त्यांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही तिघही उपोषणाला बसलो होतो आणि आमची तीच आंदोलन आज 30वा श्रद्धांजली दिवस आहे, शहीद दिन आहे आमच्या 114 शहीदांचा। आज 30 वर्ष होऊनही या निर्गट्ट राज्य शासनाने आम्हाला न्याय दिला नाही। न्याय तर दिलाच नाही, परंतु 1 वर्षापासून 14 डिसेंबर 2023 पासून सतत आमचे आंदोलनं चालू आहे, मोर्चे चालू आहे, आमरण उपोषणा 2 वेळा झालेले आहे आणि सर्व विदर्भातला जमात बांधव एकत्र झालेला आहे। या एकत्र झालेल्या जमात बांधवांना आम्ही आज एकच या श्रद्धांजलीच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या दिनानिमित्त, शहीद दिनानिमित्त, का हे लढा आपला अजूनही संपलेला नाही आहे। या लढ्याला अजूनही आपल्याला धार लावूनच ठेवायची आहे आणि येणाऱ्या हे जे कोणी सत्ताधारी येतील त्या सत्ताधाऱ्यांना आपल्याला अजून तीव्र आंदोलन करून आपल्याला आपले न्याय हक्क मिळवून घ्यायचे आहे। येणाऱ्या शासनाला सुद्धा आपल्याला धडा शिकवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आंदोलन उभं करायचं आहे आणि राहिलेली जे अर्धवट लढाई आहे, जे वनडे समितीच्या माध्यमातून जे आपल्याला थांबून ठेवण्यात आलेलं आहे आचारसंहितेच्या माध्यमातून, हे आचारसंहिता सत्ता कोणाचीही येऊ, ते वनडे समितीचा अहवालासाठी आपल्याला परत एकदा आंदोलन चालू करायचं आहे। त्याच्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी सज्ज राहावं। मी या शहीद दिनी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो, या शहीद दिनी आम्ही एवढंच विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अजून आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते, त्याच्यासाठी सर्व समाज बांधवांनी सज्ज राहावे एवढीच विनंती करतो। जय सेवा। माझं नाव किशोर चौधरी आहे। आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या अंतर्गत आम्ही 3 उपोषणकर्ते आहे, ज्यामध्ये सचिनभाऊ चचाने यवतमाळ, चंदनभाऊ कोरे बुलढाणा आणि मी स्वतः किशोर चौधरी वर्धा। आम्ही तीनही लोकांची जी लढाई होती, ज्यामध्ये 114 शहीद बांधव जे झालेले आहे, त्यांची सुद्धा लढा तोच होता। म्हणजे 74 वर्षापासून जो लढा लढत आहे ते लोक आम्ही त्याचाच वारसा घेऊन आजची लढाई लढत आहोत। जे आमची एंट्री जी होती, जे गोवारी ही जात जे आहे, सब ट्राईब ऑफ गोंड, म्हणजे गोंडाची उपजमात म्हणून आतापर्यंत संविधानामध्ये नमूद आहे आणि त्याला कुठेतरी डावलण्याचं काम सत्ताधारी पक्षांनी वारंवार केलेलं आहे, सत्ताधारी सरकारने वारंवार केलेलं आहे। त्याच लढाईला धरून आम्ही संपूर्ण पद्धतीचे आंदोलन, म्हणजे प्रत्येक आंदोलन आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, चाहे ते धरणं आंदोलन असो प्रत्येक जिल्ह्यात, की मोर्चा असो या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावर, आणि आमरण उपोषण असो 17 दिवसाचं, परत रस्ता रोको आंदोलन असो संविधान चौकामध्ये मोठ्या संख्येने हार्ड ब्लॉक 10 घंटे बंद राहिलं नागपूर, आणि त्यासोबतच परत मोठं धरणं आंदोलन ज्यामध्ये लाखोच्या संख्येने इथे समाज बांधव आला होता, आणि परत सेकंड टप्प्याचं आमरण उपोषण आणि भव्य असा लाखोंच्या संख्येने मोर्चा या संविधान चौकावर धडकलेला आहे। आमच्या आंदोलनामध्ये रेकॉर्ड तोड झालेला आहे आणि त्यासोबतच या विधानसभेवर जाहीर बहिष्कार जो केलेला आहे त्याची नोंद सुद्धा संपूर्ण भारताने, महाराष्ट्राने सुद्धा घेऊन चुकलेला आहे। आमच्या आंदोलनामध्ये दखल एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की आज रेकॉर्ड तोड आंदोलन आमचे झालेले आहे आणि शासन कुठेही आमच्या ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे। सरळ आमचे विरोधक जे आहे आम्हाला वारंवार विरोध करते, पण हा श्रद्धांजलीचा दिवस आहे। या दिवशी आम्ही या इथून प्रेरणा घेऊन जात असतो। दर 23 नोव्हेंबरला लाखोंच्या समूहाने या ठिकाणी येतात आणि आपली श्रद्धा वाहतात आणि आपले प्रेरणा घेऊन जातात। आमचा लढा नक्कीच प्रामाणिक आहे। आज जो लढा संपूर्ण समाज बांधवांनी उभा केलेला जो आहे लढा, त्यावर कुठेही अंकुश लागणार नाही। आमचा लढा कंटिन्यू चालू राहील आणि लढ्यामध्ये येणारा समाज बांधव हा नक्कीच प्रामाणिकपणे आपलं काम करेल। जब तक सूरज चांद रहेगा, गोंडगोवारी का नाम रहेगा। नक्कीच ज्या पद्धतीने हे आंदोलन मोठं झालेलं आहे त्याच पद्धतीने ज्याही समाजामध्ये
समाजामध्ये मोठ्या पद्धतीने गोंडगोवारी जमातीचे कार्य करणारे टीम असो, कार्य करणारे समाज बांधव असतो, आज जागृत झालेला आहे। आज हे लढाई जी आहे प्रामाणिक लोकांची लढाई आहे आणि या प्रामाणिक लोकांच्या लढाईसाठी नक्कीच प्रामाणिक लढा लढला जातील। येणाऱ्या विधानसभेवर ज्या पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये नोंद घेतली आदिवासी गोंडगोवारी जमातीची, त्याच पद्धतीने आम्ही येणाऱ्या शासनाला सुद्धा आश्वस्त करतो की 114 जे शहीद झालेले आहे त्यापेक्षा आम्ही हजारो लोक मरायला तयार आहे आणि त्यासाठी संपूर्ण जमात सुद्धा रस्त्यावर उतरायला तयार आहे। जर कदाचित या शासनाने 2 महिन्याच्या अंदर आमचा अहवाल सादर केला नाही, आमच्या डॉक्युमेंटेशन जो रितसर आम्हाला हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने ज्या म्हणल्याप्रमाणे पॅरा नंबर 83 नुसार वाघोबा नागोबा नमूद केलं नाही, ढालपूजा नमूद केलं नाही, तर नक्कीच या 2 महिन्यानंतर परत आंदोलन उभं होईल आणि जे 3 महिन्यानं जिल्हा परिषद पंचायत समिती जे निवडणूक आहे यावर गावागावातून संपूर्ण विदर्भातून 5000च्या वर लोकांनी बहिष्काराचा निर्णय घेतील आणि नक्कीच या समाजाला न्याय देण्यासाठी समाज आणि समाजाचे कार्यकर्ते प्रामाणिक लढत आहे। आज या ठिकाणी समाजाचे प्रामाणिक कार्यकर्त्यांचा लढा उभा आहे आणि या लढ्यामध्ये आदिवासी गोंडगोवारी जमात आणि संपूर्ण कार्यकर्ते नक्कीच एकजूट राहील। आम्ही सर्व संघटना एक आहे, संपूर्ण समाज बांधव एक आहे, यामध्ये कोणी गुजरा करणार नाही, कोणी गडबाजी करणार नाही। त्यामुळे आदिवासी गोंडगोवारी जमातीचा, आदिवासी गोंडगोवारी जमातीचा, आदिवासी गोंडगोवारी जमातीचा 114 का बलिदान, 114 का बलिदान। सगळ्या समाज बांधवांना जय सेवा। 114 शहीद बांधवांना विनम्र अभिवादन। आपल्या सर्वांना समाज बांधवांना आम्ही 3 उपोषणकर्त्याच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की शासनाने आपला वारंवार घात केलेला आहे। 6 महिन्याच्या कालावधीत आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुमचा अहवाल सादर करू, त्याच्यानंतर 15 दिवसात करू, 8 दिवसात करू, 7 दिवसात करू, वारंवार उडवाउडवीत उत्तर दिले। त्याच्यानंतर त्यांनी 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। त्यांचा 2 महिन्याचाही कालावधी समाप्त झालेला आहे आणि या निर्दयी आणि मनुवादी सरकारने आपल्याला आठवणत असणार की मागच्याही पंचवार्षिकला यांनी शपथविधी घेऊन आपल्या शहीदाचा अपमान केला, यांची दिवाळी साजरी केली। त्याचबरोबर आजही हे लोक आपल्या शहीदाचा अपमान करून दिवाळी साजरी करत आहे। मला हेच सांगायचं समाज बांधवांना, त्यांनी 2 महिन्याचा जो कालावधी दिलेला आहे तो जवळपास समाप्त होत आहे आणि जो आमचा वडणे समितीचा अहवाल आहे त्यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात तो अहवाल सादर करून आमच्या 85 GR मध्ये दुरुस्ती जर नाही केली तर पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशातून जो आमचा समाज बांधव आहे हा उग्र आंदोलन करणार। ज्याच प्रकारे समजो उदाहरणार्थ भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं, त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही आदिवासी काय आहोत हे आम्ही या प्रस्तावित सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ। जय हिंद, जय सेवा। भगवान बिरसा मुंडा की विजय सो। शहीद गोंडगोवारी अमर रहे, शहीद गोंडगोवारी। माझं पूर्ण नाव प्रभाकर तुळशीराम नेवारे। मी आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क व संघर्ष कृती समिती या समितीचा कार्यकारी संयोजक, त्याचबरोबर आदिवासी गोंडगोवारी संस्कृती व कल्याण मंडळ या मंडळाचा जिल्हा गोंदिया अध्यक्ष या नात्याने आज या न्यायिक हक्कासाठी 23 नोव्हेंबर 1994ला नागपूर या ठिकाणी 114 शहीद बंधू भगिनींनी आपले बलिदान दिले होते, त्यांच्या बलिदानाचे एक आठवण राहावी म्हणून आज आम्ही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने आलेले आहोत आणि आम्ही आमची भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करीत आहोत। या गेल्या विधानसभेच्या अधिवेशनावरती निवडणुकीवरती आमच्या कृती समिती महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर आमच्या 3 उपोषणकर्त्याच्या हाकेला साथ देऊन आपल्या विदर्भातील पूर्ण जमातीने चांगल्या प्रकारे त्यांचं नेतृत्व स्वीकारून मागील निवडणुकीवरती बहिष्काराला चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे आणि बहिष्कार त्यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे। यानंतर येणाऱ्या काळामध्ये कृती समिती आणि 3 उपोषणकर्त्याच्या नेतृत्वामध्ये पुढील रणनीती आखून आम्ही लवकरात लवकर येणाऱ्या सरकारला आमच्या मागणी पूर्ण करण्यास बाध्य करू अशी या ठिकाणी आम्ही शपथ घेतो। सेवा सेवा